श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि ह्याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर देवशयनी आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतच्या या कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो. तर ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अशी मान्यता आहे की भगवान विष्णू जगाचे पालन करते हे निद्रेसाठी जातात ते आणि जाताना जगाच्या पालन करण्याचा भार हा शंभूवरती सोपवतात. आता ही एक पौराणिक कथा आहे. तर आता भगवान विष्णू खरंच आता निद्रेसाठी जातात तर त्यांचं आपल्यावरती लक्ष नसतं का? किंवा ते झोपून राहिले तर मग म्हणजे आपल्या सभोवताल काय काय घडतं किंवा ह्या कालावधीमध्ये आपण काय खायचंय, या कालावधीमध्ये आपण कसं वागायचंय किंवा कसं राहायचंय, त्यासोबतच चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण व्रतवैकल्य का मोठ्या प्रमाणात करतो किंवा उपवास वगैरे का करतो, तर उपवास कशा पद्धतीनं करतात, तर या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा कालावधी म्हणजे चातुर्मास. तर ह्या चातुर्मासाचं व्रत करण्यामागं किंवा चातुर्मासामध्ये आपलं आचरण कसं राहायला हवं यामागं आध्यात्मिक कारणासोबत वैज्ञानिक कारणं सुद्धा दडलेली आहेत. आता मी तुम्हाला नेहमी सांगते, आपले सण वार व्रतवैकल्य हे सगळे आपल्या फक्त संस्कृतीचाच भाग नाही तर विज्ञानाला शास्त्राला धरून या गोष्टी आपण करत असतो. कारण ज्या वातावरणात काही बदल झाले की आपल्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो किंवा परिणाम होतात. तर ते चांगल्या पद्धतीने परिणाम व्हावेत, आपलं शरीर खराब होऊ नये या दृष्टिकोनातून आपण शास्त्रासोबत अध्यात्माची बैठक बसवलेली असते किंवा अध्यात्मासोबत शास्त्राची बैठक बसवलेली असते. तर आता कुणी अंधश्रद्धा म्हणत असेल की चातुर्मास म्हणजे व्रतवैकल्य, तर अंधश्रद्धा ही नाही तर श्रद्धापूर्वक तुम्ही ही कामं करा. तर यामागं शास्त्र सुद्धा दडलेलं आहे. तर मी तुम्हाला शास्त्र कसं हे पहिल्यांदा सांगते आणि त्यानंतर मग आपण यात व्रतवैकल्य कसे करायचे ते पण सांगते. तर मैत्रिणींनो, आपण आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून आपल्या चातुर्मासाला सुरू होते, परंतु जैन धर्मामध्ये त्यानंतर 3 दिवसानंतर त्यांचा चातुर्मास सुरू होतो. तर असं म्हणतात की त्यांचे सुद्धा जैन अनुयायी जे आहेत ते एकाच ठिकाणी राहतात. तर ही परंपरा का चालू आहे? फक्त जैन अनुयायीच नाही तर पूर्वीच्या काळी सुद्धा जे संत ऋषीमुनी राहायचे, तर हा काळ चातुर्मासाचा कालावधी म्हणजे पावसाला सुरुवात झालेली असते आणि पाऊस पडल्या कारणामुळं पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींना जंगलामध्ये फिरणं हे कठीण व्हायचं किंवा एक गाव सोडून दुसऱ्या गावी जाणं हे सुद्धा कठीण व्हायचं. त्यामुळं ह्या कालावधीमध्ये ते एकाच ठिकाणी राहणं पसंत करत होते आणि त्या एका ठिकाणी राहिल्यामुळं तिथल्याच भागामधल्या लोकांना काही मार्गदर्शन करणं, काही उपासना करायला लावणं, या चांगल्या गोष्टी प्रवचनात्मक पद्धतीनं ते सांगायचे. त्यामुळं त्या काळापासून म्हणजे आता हे कारण शास्त्रीय कारण झालं की पावसाळ्यामुळं त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं होत नव्हतं. आता जशी वाहनं आहेत म्हणजे दळणवळणाची साधनं आहेत, आपल्याकडं भरपूर वाहनं आहेत, त्यामुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना पायी जावं लागायचं, पायी भ्रमंती राहायची. तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्ते वगैरे नव्हते तर मातीतून चिखलातून जाणं, मार्ग काढणं कठीण व्हायचं. त्यामुळं ते एकाच ठिकाणी राहणं पसंत करायचे. एकतर प्रवासाचा पण त्रास व्हायचा आणि पाऊस असल्यामुळं राहण्याची सुद्धा व्यवस्था व्हायची नाही. त्यामुळं ज्या ठिकाणी निवारा भेटलेला आहे त्याच ठिकाणी ते राहायचे आणि त्या ठिकाणीच त्यांचं जे तपश्चर्या किंवा जे काही भक्ती करणं आहे ते करायचे. त्यामुळं असं म्हणतात की चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी राहायचं असतं, म्हणजे आपण जास्त गाव बदलायचे नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं नाही. हे त्यामागचं हेच कारण आहे. तर आता जाणून घेऊयात. भगवान विष्णू निद्रेसाठी जातात म्हणजे ही निद्रा कोणती आहे आणि ती निद्रा कुठं करतात, तर आता हे जाणून घेऊयात. 4 महिन्याच्या कालावधीसाठी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये योग निद्रेसाठी जातात. त्यामागे असं सुद्धा म्हणतात की आपलं पूर्ण 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस असतो. त्यामुळं दक्षिण आयन जेव्हा चालू होतं तर त्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेसाठी जात असतात आणि उत्तरायण सुरू झालं की म्हणजे चातुर्मास संपला की परत त्यांचा जो कार्यभार आहे तो भार पुन्हा शंभूकडून ते स्वतः स्वीकारतात. म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण हे याच कारणासाठी आहेत. आणि आपण असंही म्हणतो की उत्तरायणामध्ये
उत्तरायणामध्ये जर मृत्यू प्राप्त झाला तर तो मोक्षाला जातो किंवा त्याला गती प्राप्त होते. म्हणजे काय, तर उत्तरायणामध्ये देवांची योगनिद्रा संपलेली असते. त्यामुळं असं म्हणतात की उत्तरायणामध्ये मरण यावं, कारण भगवद्गीतेमध्ये, महाभारतामध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे की दक्षिणायनामध्ये जर मृत्यू आला तर आपल्याला गती प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्ती होत नाही. परंतु आपण उत्तरायणामध्ये जर आपण मरण पावलो तर आपल्याला गती प्राप्त होते, आपल्या जीवाला गती प्राप्त होते असं म्हणतात. त्यामुळेच गंगापुत्र भीष्म हे 6 महिने दक्षिणायन असल्यामुळं त्यांनी काटेच्या शय्यावर होते. आता आपण म्हणतो की काटेच्या शय्यावर त्यांनी जीव का दिला नसेल किंवा त्यांना इच्छा मृत्यू होता तर मग त्यांनी मरण का पावले नाहीत, तर त्यामागे हेच कारण आहे. दक्षिणायन असल्यामुळं त्यांना मोक्षप्राप्ती होणार नव्हती, म्हणून ते 6 महिने काटेशय्यावरती झोपून होते. आणि जेव्हा उत्तरायण सुरू झालं त्यावेळेस त्यांनी त्यांचा जीवाचा त्याग केला आणि म्हणजे मरण स्वीकारलं. ते याच कारणामुळं. तर देव हे दक्षिणायनामध्ये, म्हणजे भगवान विष्णू हे दक्षिणायनामध्ये योगनिद्रेसाठी गेलेले असतात. तर ह्या काळामध्ये आसुरी वृत्ती ही मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. आपल्या सभोवताल सुद्धा एक नकारात्मकता पसरलेली असते, असं म्हणायला काही हरकत नाही. तर योगनिद्रेसाठी जेव्हा देव जागतात किंवा एक पॉझिटिव्ह शक्ती जेव्हा योगनिद्रेसाठी बसलेली असते तर त्यावेळेस सगळीकडे हाहाकार असतो ते असुरी वृत्तीचा, असुरी शक्तींचा. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मनशांतीसाठी किंवा आपल्यामध्ये सुद्धा आसुरी वृत्ती निर्माण होऊ नये, त्यामुळं आपल्याला भक्तीमध्ये रमून जायचंय, परमेश्वराच्या चरणात लीन व्हायचं असतं. हे यामागचं कारण आहे. म्हणजे आपल्यामध्ये नकारात्मकता कुठल्याही प्रकारची निर्माण होऊ नये, त्यामुळं ह्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्य केली जातात. तर आता ही व्रतवैकल्य केल्यामुळं एकतर आपल्याला मनशांती प्राप्त होते, त्यासोबतच निसर्गामध्ये जे बदल होत असतात, म्हणजे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे जमिनीतली उष्णता बाहेर येते. जमिनीतली उष्णता बाहेर आल्यानंतर प्रत्येक वेळेस वातावरणाला आपलं शरीर साथ देतं असं नाही. वातावरण बदललं की शरीरही त्याच्या काही हालचाली दाखवायला सुरू करतं. शरीरामध्ये सुद्धा काही बदल आपल्याला पाहायला भेटतात, कारण ह्या कालावधीमध्ये वात, पित्त, कफ हे सगळं आपल्या शरीरात वाढलेलं असतं. तर ते शांत करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व पटवून आपल्याला ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत की ह्या काळामध्ये आपण उपवास करायचा. कारण बाहेरची उष्णता वाढलेली असते, शरीरामध्ये एक रखरखता असते, परंतु पाऊस पडल्यामुळं वरचं वातावरण थंड असतं, म्हणून त्यामुळे आपल्याला थंडी सुद्धा वाजते. परंतु अंगातली उष्णता, अंगातली रखरखता कमी व्हावी त्यामुळं आपण आषाढ तळायचं असं म्हणतो. म्हणजे त्या काळामध्ये तळीव पदार्थ, तेलकट पदार्थ जास्त खायचे असतात असं म्हणतात, की जेणेकरून जे अंगामध्ये वृक्षपणा आलेला आहे तो वृक्षपणा आपल्याला घालवता येतो. आणि काही काळानंतर म्हणजे 4 महिने आपल्याला वेगवेगळा आहार सुद्धा सांगितलेला आहे. तर पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला तळीव खायचे, दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला भाजलेले पदार्थ खायचे, जे की श्रावणामध्ये आपण फुटाणे आणि लाह्या वगैरे म्हणजे देवाला नैवेद्यासाठी ठेवतो. तर त्यामागे सुद्धा तेच कारण आहे. त्यावेळेस भाजलेलेच पदार्थ का ठेवायचे, की जेणेकरून ते आपल्या आहारात यावेत आणि आपलं शरीर सुद्धा जे वातावरण बदललेलं आहे त्याला समरूप होऊन प्रतिकार क्षमता आपली वाढली पाहिजे. या दृष्टिकोनातून ते आहाराचं एक नियम ठेवलेला आहे. चातुर्मासाच्या निमित्तानं आहाराचा हा नियम ठेवलेला आहे. त्यानंतरच्या महिन्यामध्ये आपण उकड फळं वगैरे खायचे, म्हणजे उकडलेल्या भाज्या वगैरे खायचे, कारण त्या काळामध्ये पावसामुळं छान सगळी लुसलुशीत हिरवी भाजी सगळीकडे आलेल्या असतात. वेगवेगळ्या औषधीयुक्त गुणधर्म असलेल्या हिरव्या भाज्या बाजारामध्ये आपल्याला मिळतात. तर त्या भाज्या जर खाल्ल्या तर निश्चितच आपल्यामध्ये म्हणजे काही भाज्यांमध्ये आपल्या शरीरातलं डिटॉक्स करण्याची सुद्धा ताकद असते. त्यामुळे त्या जर भाज्या आपण सेवन केल्या तर निश्चित आपलं शरीर सदृढ बनतं. त्यामुळं ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपण काय आहार घ्यायचा, म्हणजे आता उपवास करणं, उपवास का करायचा आहे, तर मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपली पचन क्षमता सुद्धा कमी झालेली असते आणि त्यामुळं आपण जर आहार सतत खाल्ला तर निश्चित आपल्याला अपायकारक असतं, आपल्या शरीराला अपायकारक असतं. त्यामुळे आपण जर उपवास केला तर शरीराला सुद्धा एक शांतता प्राप्त होते किंवा आराम मिळतो. त्यामुळे आपलं शरीर सदृढ बनतं. म्हणजे फक्त अध्यात्मच नाही तर यामागं विज्ञान आणि शास्त्र सुद्धा दडलेलं आहे ते ह्या पद्धतीनं. तर प्रत्येक गोष्टी मागचं शास्त्र काय असतं माहीत नसतं. त्यामुळे आपण अध्यात्माची जोड देऊन ते जर काम केलं तर निश्चित त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावरती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळं मैत्रिणींनो, आवर्जून चातुर्मासाच्या कालावधीमध्ये जे काही नियम व्रतवैकल्य सांगितलेले आहेत ते जर आपण केले तर निश्चित आपल्या शरीराला त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. फक्त अंधश्रद्धा म्हणून जर तुम्ही हे करत नसाल तर इथं तुम्ही चुकताय. तर अंधश्रद्धा नसून श्रद्धापूर्वक जर तुम्ही हे कामं केले तर निश्चित तुम्हाला बदलत्या वातावरणाला अनुरूप असं तुम्हाला शरीर घडवता येतं, यात तीळ मात्रही शंका नाही. तर
या काळामध्ये आपल्याला आध्यात्मिक शक्ती सुद्धा, आपली आध्यात्मिक शक्तीची उच्चतम लेवलला किंवा पातळीला आपल्याला जायचं असतं. का तर या काळामध्ये फक्त व्रतवैकल्यच नाही किंवा एक मनशांतीच नाही, तर आपल्यावरती संयम सुद्धा आपण आणायला हवा. कारण ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या शरीरावरती काही निर्बंध लादता आले पाहिजेत, आपल्या मनावरती निर्बंध लादता आले पाहिजेत, तरच आपल्यामध्ये संयम वृत्ती विकसित होते. आणि ह्या संयमामुळं, ह्या आध्यात्मिक शक्तीमुळं आपली आणखीन जास्त आध्यात्मिक उन्नती होते. कारण सतत आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन असतो, तर त्यामुळं आपली आध्यात्मिक उन्नती सुद्धा यातून होते. त्यामुळे चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून चातुर्मासामध्ये आपण सेवा भरपूर कराव्यात असं म्हटलं जातं. बरेच जण खूप सेवा करतात, पण ज्यांना काहीच सेवा जमत नाही, तर त्यांनी एखादं तरी व्रत ह्या चातुर्मासात जर केलं तर निश्चित त्यांचं वर्षभरामध्ये काही नकळत घडलेली जी पापं असतात तर ती पाप कमी होतात अशी मान्यता आहे. त्यामुळं आवर्जून सगळ्या महिलांनी एखादं तरी व्रत, तुम्हाला भलं 4 महिने तुम्हाला कुठल्याही सेवा व्रतवैकल्य करणं होत नाही, उपवास करणं होत नाही, तर अशा वेळेस एखादं तरी व्रत आपण करायचं. कारण 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपले सणवार व्रतवैकल्यांची शृंखला सुद्धा सुरू झालेली असते. जसं की आता गणपती बाप्पा येतात, पितृपक्ष येतो, त्यानंतर महालक्ष्मी येतात. म्हणजे काय तर सतत एकामागे एक सण येतात आणि त्या सणाच्या निमित्तानं आपल्या आहारात बदल होतात, त्या सणाच्या निमित्तानं आपली आध्यात्मिक उन्नती होते. त्यामुळे चातुर्मास आपण आनंदाने आणि श्रद्धापूर्वक करायचा असतो, की जेणेकरून निसर्गाला अनुरूप आपलं शरीर पण बनतं. तर मैत्रिणींनो, चातुर्मासामध्ये कोणत्या सेवा करायच्यात ही जर माहिती मी आताच तुम्हाला सांगितली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कंटाळवाणा वाटेल. त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासामध्ये कोणत्या सेवा करायच्यात ही माहिती तुम्हाला निश्चित देईल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चातुर्मास का करतात त्यामागं, अध्यात्मामागं शास्त्रसुद्धा दडलेलं आहे. आणि आपली ह्या चातुर्मासाच्या काळामध्ये आपलं शरीरसुद्धा सदृढ बनतं, मनसुद्धा सदृढ बनावं आणि आध्यात्मिक आपली उन्नती व्हावी. एक माणूस म्हणून, एक शारीरिक यष्टीने सुद्धा आपण सदृढ व्हावं आणि मनाने सुद्धा सदृढ व्हावं, जेणेकरून आपल्यामध्ये संयम सुद्धा निर्माण होतो, मनशांती सुद्धा निर्माण होते. हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.